ज्या माझ्या मित्रांना बिर्याणी खूप जास्त आवडते पण बनवायचा कंटाळा येतो, आज त्यांच्यासाठी एकदम इझी वेमध्ये बनवून दाखवणार आहे. सुरुवातीला घट्ट दही घेतलंय मॅरिनेशनसाठी, त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिनाला बारीक चॉप करून टाकतोय. बरीचदा याच्यामध्ये ॲड करतो, म्हणजे जो फ्राय कांदा आहे तो ॲड केलाय. चॉप केलेली मिरची, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटोची प्युरी ती पण याच्यामध्ये ॲड करतोय. त्यानंतर थोडासा तेल, जो कांदा फ्राय केला तो वाला. नंतर याच्यामध्ये काही मसाले टाकले, त्यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. एकदम इझी मसाले, जे घरगुती मसाले तेच यूज केलेत. आणि याच्यामध्ये क्रश करून टाकतो थोडीशी कसुरी मेथी, बिर्याणी मसाला टाकले, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आणि हलक्या हाताने पूर्ण मॅरिनेशन मिक्स करून घ्यायचा हा दहीवाला. याच्यामध्ये चिकन ॲड केलं अर्धा किलो जवळजवळ, तो पण मॅरिनेट करून घ्यायचा, मिक्स करून घेतोय. आता एक तंदुरी फ्लेवर यायला पाहिजे, स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे, म्हणून मी कोळसा घेतलाय, त्याला पूर्ण जाळून घेतोय. त्यावरती याच्यावरती बटर किंवा तुम्ही घी टाकून, म्हणजे तूप टाकून त्याला झाकण ठेवून स्मोक पूर्ण येऊ द्या. त्याच्यानंतर आता कुकरमध्ये डायरेक्ट शिजवायला घेतोय. कुकरमध्ये घी ॲड केलं, त्याच्यानंतर ॲड केलं याच्यावरती खडे मसाले काही, ते टाकल्यानंतर आपण चिकनला याच्यामध्ये ॲड करतोय. आणि चिकन डायरेक्ट घीमध्ये आपल्याला तेलावरती थोडंसं हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचं आहे. जो कच्चेपणा आहे दहीचा तो निघला पाहिजे त्याच्यासाठी. आता मित्रांनो काय करतोय मी, ते कुकरमध्ये पहिले चिकनला मी शिजवून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये चिकनला प्रॉपर शिजवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर बासमती राईस याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता बासमती राईसला मी पहिलेच त्याला स्वच्छ धुवून ठेवला आहे आणि त्याला सोक करत ठेवलं आहे पाण्यामध्ये. आता जसं आपलं चिकन शिजला जाईल मित्रांनो, याच्यामध्ये मी बासमती राईसला ॲड करणार आहे. आता चिकन ना मला थोडंसं सॉफ्ट झालेला, जास्ती शिजलेला आवडतो, म्हणून मी त्यामध्ये ॲड केलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, ॲडजस्ट केलं मिठाला, कारण का भात टाकल्यावर जास्त मिक्स नाही करू शकत. मग याच्यामध्ये तो बासमती राईस ॲड करतो, जो आपण सोक करत ठेवलेला. आता बासमती राईस मी बऱ्यापैकी घेतला, म्हणजे अर्धा किलोमध्ये जवळजवळ 1 कप घेतला आहे, 1-1.5 कप घेतला आहे. तो ॲड केल्यानंतर मिक्स करून घेतो आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला ॲड करतो तो कांद्याचा बरिस्ता, चॉप केलेली कोथिंबीर, पुदिना, त्याच्यानंतर थोडासा जो बिर्याणी मसाला आहे तो ॲड करतो याच्यावरती. आणि तो टाकला, थोडासा ग्रीन कलर ॲड केला जस्ट व्हिडिओसाठी, बाकी याचा काही सेन्स नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता. अशा प्रकारे झाकण लावून आपण ठेवायचं, थोडंसं पाणी ॲड करून. आणि प्रॉपर असं 2 शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर आपल्याला आपली बिर्याणी तयार होते, जी कुकरमध्ये बनवली आहे. एकदम सिंपल वेमध्ये बनवायची. काही अडलं नडलं तर मला कमेंट करा, मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो. काही नाही आहे, टेस्ट तुम्हाला ॲज इट इज लागेल, फक्त दम बिर्याणीपेक्षा ही वेगळी लागते, पण खायला 1 नंबर लागते.